शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी चंबुखडी येथे सभापती शिराळेंसह नगरसेवकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या। जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं। म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून। ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री। प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य, म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम। आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो। कोल्हापूर शहरावर सध्या पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवले असून मान्सून लांबण्याने काळमावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे। थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत होणारा पाणी उपसा बंद झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी धोकादायकरित्या घटून 533 मीटरवर आल्यामुळे शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी या तिन्ही पंपिंग स्टेशनमधूनही पाणी उपसा काही काळासाठी थांबवला होता। परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। दरम्यान या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत महापालिकेच्या सभापतींनी महासभा संपताच सदस्यांसह चंबुखडी जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीटाकीवर धाव घेतली। त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच जल अभियंत्यांकडून पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि पुढील नियोजनाबाबत सविस्तर माहिती घेतली। चंबुखडी टाकीवरील आढावा बैठकीनंतर सभापतींनी थेट शिंगणापूर उपसा केंद्र गाठत तेथील पाणी उपशाची स्थिती तपासली, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले। यावेळी गटनेते इंद्रजित बोंद्रे, जल अभियंता हर्षजित गाडगे, नगरसेवक अभिजित मोकाशी, विनायक फाळके, अभय तेंडुलकर, महेश महाडिक, सुधीर राणे तसेच शाखा अभियंता मयुरी पटवेगार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।